सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून चॅनलवरती जे जे नवीन व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। तर एक सेवा करत असतो, तर त्यातली एक महत्त्वाची सेवा म्हणजे कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करणे किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे। हे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व ते काय आणि कसे करायचे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। तर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कुंकुमार्चन करणे म्हणजे काय। प्रदीप दादांच्या अनेक सेवांमध्ये श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे अशी सेवा दिली असते। तर बरेचसे दादांना कन्फ्युजन होते की नक्की कुंकुमार्चन करणे म्हणजे काय। तर कुंकुमार्चन करणे म्हणजे काय, इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा त्या यंत्रावरती चरणांपासून प्रारंभ करून त्या मूर्तीच्या डोक्यापर्यंत वाहणे आणि त्या देवीला नामजप करत कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे होय। तर हे कुंकुमार्चन करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र प्रतिकात्मक वस्तू जसे की सुपारी म्हणा, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट जे काही असेल ते पात्रात घ्यायचं आणि सुचिर्भित करून घ्यायचं। त्यानंतर करंगळी आणि चाफेकडे हे बोट सोडून द्यायचं, म्हणजे याचा स्पर्श न करता केवळ अंगठा, तर्जनी आणि मधले बोट यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हायचं किंवा कुंकवाने स्नान घालायचं। म्हणजे जर मूर्ती असेल तर पायापासून डोक्यापर्यंत कुंकू व्हायचं आणि यंत्र असेल तर त्यावरती कुंकवाने स्नान घालायचं। तर अशा प्रकारे हे कुंकुमार्चन करायचं असतं। आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुंकुमार्चन का करायचं, म्हणजे त्याचं नक्की शास्त्र काय आहे। तर कुंकूच का घ्यायचं, तर कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि ते नंतर कुंकू आपण लावल्यास त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। तर आता हे कुंकुमार्चन कधी करायचं, तर हे कुंकुमार्चन पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार किंवा शुक्रवार या दिवसाची निवड करायची। कारण कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे। शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात। कुंकवातून प्रक्षेपित होणारा गंध लहरींच्या सुवासाकडे, ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरीकडे कमी वेळामध्ये आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणारा गंध म्हणजे देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अनन्य असे स्थान दिले आहे। मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातूनच दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले जाते। कुंकुमार्चन करताना आपण देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्रीसूक्त, देवी सूक्त किंवा नवार्ण मंत्र असे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकतो। त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन या विधीला विशेष असे महत्त्व आहे। अमावस्येला कुंकुमार्चन करू नये। शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन विधी हे आता आपण जाणून घेऊया। त्यामध्ये अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे, म्हणजे या तिथीला जर आपण कुंकुमार्चन केलं तर नक्कीच विशेष असं फलदायी असतं। त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना आपण कुंकुमार्चन करू शकतो, म्हणजे प्रत्येक ओवीला आपण कुंकुमार्चन करू शकतो। अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील आपण पूर्ण करू शकतो। त्याचप्रमाणे सप्तशती पाठ वाचण्या अगोदर देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो। हे देखील विशेष पुण्यकारक आणि शुभ फलदायी मानलं जातं। तर आता जाणून घेऊया की आता हे सुरुवातीपासून कसं करायचं। तर ताम्हणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी किंवा श्रीयंत्र घ्यावे। त्यावरती पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे। देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे। लाल रंगाचे फूल वाहावे, धूप दीप लावावा। देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे। कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी। दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे।
जे कुंकू आपण वाहिलेलं आहे ते एका डब्बीमध्ये भरून ठेवून दररोज आपल्या कपाळावरती लावावे. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत भरून ठेवायचे. कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यकता होते. म्हणजे आपल्याला कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर तेव्हाही कुंकू लावून गेल्यास आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला लावावे. तर पुढचा प्रश्न असा येतो की कुंकुमार्चन विधी कशावर करायचा आणि पुरुषांनी केला तर चालतो का? तर हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर आपण करत असतो. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात येते. तर महिलांसोबतच पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात. तर अशा प्रकारे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकतो. या देवी सर्वभूषेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर तुम्ही सर्वांनी देखील नवरी कुंकुमार्चन विधी करायचा आहे. तर याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.